कार्यक्रम ठरलेले असतात आणि वाढदिवस हा प्रत्येकाचा एक वेगळ्या पद्धतीने साजरा करा. युवा नेत्याला कुठेतरी आपण प्राधान्य दिलं पाहिजे. जर कार्यक्रमाचं आहे तर त्याला बारामतीमध्ये देखील घेता आलं, परंतु पुण्याविषयी त्यांना विशेष प्रेम आहे त्यासाठी आपण पुण्यातच करूया. आता पुण्यात सक्रिय दिसतील राजकारणाचे पुण्यात नाही, त्या पुण्याचे नेते नाही, त्या महाराष्ट्राचे युवा नेते आहेत. तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतील मला अजूनपर्यंत गुंडाची व्याख्या निश्चितपणे समजलेली नाही. म्हणजे आता ईडीची चौकशी ज्याची झाली तो गुंड, त्याचे म्हणतात तो गुंड, ठीक आहे. ज्या साहित्याने सातत्याला आरोप करायचे आणि आमची वेगळी भविष्य मांडण्याचा प्रयत्न करायचा आणि गुंड 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 म्हणून बडवायचं. आता त्यांच्याबरोबर जे काही आवड असतं 27 गुन्हे आवड गुंड नाही का. आम्हाला भूमिकेमध्ये जायचं, आम्हाला सामाजिक बांधिलकी जपायची, सातत्याने उलट गुंडागिरी करायची. यांची गर्दी यांच्या पाठीमागे नाही. त्यामुळे आता हे सगळ्या त्याच्यात सुटायला लागले. भाऊ पार पवार सध्या दिसत नाहीये कुठेही कार्यक्रमांमध्ये किंवा बारामती लोकसभेची त्याची जबाबदारी घेतली. संपर्कामध्ये जे आहे ही जबाबदारी त्यांना देखील ती यशस्वीरित्या पार पाडते. आणि बारामतीकरांचं देखील म्हणणं होतं सुनेत्र पवार यांनी लोकसभेची उमेदवारी लढवावी पुण्यातून. तुम्हाला काय वाटते? पक्षाचे व्यक्ती जो उमेदवार देतील विजय करते. आणि एक लक्षात घ्या, विजय झाल्यानंतर तुतारी वाजवायला आम्ही आवडणार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.